सर्वप्रथम मी वडाळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या मुलांना आमंत्रित करते, कारण त्यांच्या शाळेमध्ये टुर्नामेंट सुरू आहे. तर कुमारी आराध्या उमेश शेटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा. कुमारी आराध्या, टाळ्या वाजवा. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या उमेश शेटे आहे, वर्ग 4. मी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वडाळा येथून आलेली आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडी पडावी अशी गोड माणसं असतात. शब्दांनाही कोडी पडावी अशी गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव बापू व आईचे नाव राधाबाई असे होते. भाऊसाहेब यांचे मूळ आडनाव कदम हे होते, पण त्यांच्या घराच्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे आडनाव प्राप्त झाले. त्यांनी त्यांच्या शाळेचे शिक्षण पापड येथे व नंतर अमरावती येथे पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटन येथून केले. त्यांच्या संशोधनाचा धर्म पहाट आणि त्यांची वाट असा विषय होता. त्यांनी अमरावती येथे परत येऊन कायदा शिक्षणाची तयारी सुरू केली. 1930 मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. तर स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्य झाले. 1952, 1957 आणि 1962 मध्ये त्यांची खासदार म्हणून नियुक्ती झाली. तसेच ते 1952 ते 1962 पर्यंत कृषी मंत्री होते. त्यांनी गरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान सुरू केले, श्रद्धानंद शास्त्रालय. तर शिक्षणासाठी 1932 मध्ये त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. बहुजनांच्या मुलांसाठी ज्यांनी कार्य केले अनेक, त्यांनी 1995 मध्ये भारत कृषक समाज स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यासाठी त्यांनी एक वृत्तपत्र म्हणजे महाराष्ट्र केसरी सुरू केले. विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता एक, ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख. ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख. अशा या महान व्यक्तीचे सन 1962 मध्ये निधन झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. खूपच छान. आराध्याने अगदी शांततेने व किती छान आवाजामध्ये भाषण दिलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित वेळेत. यानंतर अगदी छोटीशी चिमुकली येणार आहे आपल्या समोर. कुमारी नंदिनी रुपेश वाघमारे, वर्ग 2, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा. गो बेटा. तिचा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. अगदी खुशखुशात आहे ती. हॅलो, हॅलो, शांत बसायचं आहे, ऐकायचं आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नंदिनी रुपेश वाघमारे आहे. माझे नाव नंदिनी रुपेश वाघमारे आहे. समोर बोलव का? माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी शाळा वडाळा. आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये पापड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव बापू व आईचे नाव राधाबाई होते. भाऊसाहेबांचे प्राथमिक शिक्षण 1 ते 3 पर्यंत पापडला झाले. वर्ग 4 पापडला नसल्यामुळे येथे
येथे झाले. 1920 मध्ये 1920 मध्ये इंग्लंड येथे उच्च शिक्षणासाठी गेले. भारतात परत आल्यानंतर गोरगरिबाच्या मुलांसाठी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. अशा ह्या महान व्यक्तीचा मृत्यू 1965 रोजी 10 एप्रिल 1965 रोजी झाला. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री होते. तालियां बजाओ रे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ए बेटी व्हेरी गुड. खूप छान असं भाषण तिने दिलेलं आहे. नंदिनी रुपेश वाघमारे, तिचं कौतुक करण्यासारखंच आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिच्यासाठी. दुसरीची मुलगी आहे आणि किती छान बोलली. यानंतर आरुषी अतुल Very good बेटा. वर्ग 4, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरा. आरुषी अतुल निकोडे. ये बेटा ये. आरुषी अतुल निकोडे वर्ग 4, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरा. हॅलो, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कुमारी आरुषी नीता अतुल निकोरे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरा गुरव येथे 4थ्या वर्गात शिकते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर आपण चर्चा करत आहोत. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख हे आपल्यासाठी भाऊसाहेब म्हणून परिचित आहेत. आजही खेड्यापाड्यातून आपल्या सगळ्यांना भाऊसाहेब म्हणूनच आवाज देतात. हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या कामाचा गौरवच म्हणावा लागेल. मित्रांनो, भाऊसाहेबांनी आपल्या जीवनात खूप मोठ्या गोष्टी आपल्या मेहनतीने जिद्दीने प्राप्त केल्या. मंजिलें कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. मंजिलें कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. भाऊसाहेबांनी पापड या छोट्याशा गावात जन्म घेऊन चांगले शिक्षण तर घेतलेच, त्यानंतर परदेशात जाऊन वकिलीचेही शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग व बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी केला. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यह जिंदगी तो हर कोई काट लेता है, यह जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी ऐसे जियो की मिसाल बन जाए, जिंदगी ऐसे जियो की मिसाल बन जाए. भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था उभारली. या संस्थेचे आज हजारो शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे असून गोरगरीब सामान्य जनतेची मुली शिक्षण घेत आहेत. भाऊसाहेबांनी डॉक्टर पंजाबराव देशमुखांना भारतरत्न या सन्मानाने गौरव करण्यासाठी चला आपण एकत्र येऊया. भाऊसाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवूया. जय हिंद, जय भारत. आरुषी, एरवी आपल्याला भाषण बोर होतात, पण आज या चिमुकल्यांची भाषणं ऐकावीशी वाटत आहे. यानंतर वैष्णवी दत्तविलास तामसकर वर्ग 4, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा गुरव. ये बेटा, टाळ्या वाजवण्यात बिलकुल कंजूसी करू नका, कारण खूप छान असं ते बोलत आहे. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कुमारी वैष्णवी अर्चना दत्तविलास तामसकर.
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरा. मी 4थ्या वर्गात शिकते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या विद्यालयात आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. नांदगाव खंडेश्वर या शाळेत आपण कार्यक्रम करत आहोत. शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल. भाऊसाहेबांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन. मित्रांनो, सध्या आपण तिथे जमलो आहोत. तिथून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील पापड्या गावी जन्मलेल्या भाऊसाहेब म्हणजेच डॉक्टर पंजाबराव राजाभाई शामराव देशमुख यांचं कर्तव्य दारिद्र्य बुद्धिमत्तेने ते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री बनवले. हा क्षण फक्त अमरावती जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद होता. मित्रांनो, फुलाच्या पायगडावरून चालताना काटे बसले तर ते सहन करायचे, कारण काटांना बोलणेच माहितीच ते वेदना करत नसतात. पण माझ्या भाऊसाहेबांना खेड्यापाड्यातील गोरगरिबाच्या वेदना समजल्या होत्या. गोरगरिबाची लेकरे अस्पृश्याची लेकरे विद्यार्थी मित्रांनो, माझे 2 कडवे बोलून खूप छान. ए बेटा जाय तिक. थोडी घाबरली पण छान बोलली. यानंतर मोनिका कैलास खडसे, वर्ग 4, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळसर. जोरदार टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. तुमच्या टाळ्या त्यांना आणखी प्रोत्साहन देतील. मोनिका कैलास खडसे आली आहे का? ये शायद इधर गई. काय म्हणते? ये बेटा. खडसे आली नाही आहे का खडसे? त्यानंतर कार्तिक गोपाल देवतळे, वर्ग 3, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी शाळा ढवळसर. आला आहे का? कोणीच नाही आलं. ठीक आहे. त्यानंतर अविष्मुख, हा जिल्हा परिषद कन्या शाळा नांदगाव. हॅलो. युग प्रवर्तक, कृषीभूषण, समाज क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. ज्यांनी आम्हाला स्वराज्याचा मूल मंत्र दिला आणि जगण्याचं भान दिलं, असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही विचारांना मी अभिवादन करतो. स्वतःसाठी फुलत राहावे परी सुगंध जगाला द्यावा. स्वतःसाठी फुलत राहावे परी सुगंध जगाला द्यावा आणि निघून गेल्यावरही जगाचा ऊर भरून यावा. अशा सर्व महान पुरुषांच्या विचारांना व कार्याला वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आविष्कार निलेश देशमुख, ज्यांच्यामुळे माझ्या तालुक्याचे नाव संपूर्ण देशभरात गाजले व त्यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या मातीत माझा जन्म झाला, असे भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण महर्षी, विज्ञानवादी नेता, समाज सुधारक, कृषी विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म नांदगाव खंडेश्वर येथून अवघ्या 18 किलोमीटर असलेल्या पापड या गावी झाला. याचा मला सार्थ अभिमान आहे. वडील शामराव व आई राधाबाई यांच्या पोटी भाऊसाहेबांचा जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव कदम असून वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे आडनाव प्राप्त झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड तर माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले.
उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी वकिलीची पदवी घेतली. तसेच वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम व विकास या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. भाऊसाहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा वाटा आहे. कारण सर्वात मोठ्या सामाजिक रूढीचे दहन त्यांनी स्वतः केले, ते म्हणजे विमलाबाई वैद्य यांच्याशी आंतरजातीय विवाह करून. या प्रकरणामुळे त्यांच्यावर सर्वीकडून टीका झाली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुले करून दिले. अस्पृश्यांसाठी विहिरी बांधल्या. 11 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. तसेच शेतकरी संघाची स्थापना करून शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र चालविले. विदर्भाचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी त्यांनी देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची अमरावती येथे स्थापना केली. शतकाचे साहून शापे जी मने रापली होती, आलाच थेंब होऊनी तू अशा भाग्यांसाठी. थरकाप दमाचा करण्या कोणसे पुन्हा धगमगले, ज्वाळांच्या रक्तफुलांनी तुझं पहिले वंदन केले. लोकसभेमध्ये ते 1952, 1957 व 1962 मध्ये सलग 3दा निवडून आले. तसेच भारताचे पहिले कृषी मंत्री पद त्यांनी भूषविले. 1946 साली जेव्हा त्यांची घटना समितीवर निवड झाली, त्यावेळी त्यांनी घटनेच्या मूळ आराखड्यात सर्वाधिक म्हणजे एकूण 500 घटना दुरुस्त सुचविल्या. भाऊसाहेबांच्या शैक्षणिक कार्यालयात सीमाच नाही. अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, विज्ञान, वाणिज्य, कला महाविद्यालय, लॉ कॉलेज, BEd, DEd, BPEd कॉलेज, इंजिनियर पॉलिटेक्निक कॉलेज, कृषी महाविद्यालय इत्यादी. तर अकोला येथे कृषी विद्यापीठ हे विदर्भातील मोठे विद्यापीठ आहे. त्याचा मुख्य कॅम्पस अकोला तर दुसरा कॅम्पस नागपूर येथे आहे. एवढ्यावर ते थांबले नाही, तर अकोला, अकोट, पातूर, तेल्हारा, अमरावती, मोर्शी, दर्यापूर, बुलढाणा, नागपूर इत्यादी शहरांमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची महाविद्यालय आहे व त्या महाविद्यालयांमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत. हे भाऊसाहेबांचे दुःखार आहे. 1958 साली त्या संस्थेची एक प्राथमिक शाळा, 7 माध्यमिक शाळा व 8 महाविद्यालय होती. पण आज त्याचे रूपांतर 24 वरिष्ठ महाविद्यालय, 54 कनिष्ठ महाविद्यालय, 75 माध्यमिक शाळा व 35 हॉस्टेल्स यामध्ये झालेला आहे. अशा प्रकारे शिवाजी शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला आणि आज त्याची घोडदौड मोठ्या दिमाखात प्रगतीच्या दिशेने चालत आहे. आज मला भाऊसाहेबांवर बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल खूप आनंद वाटत आहे. शेवटी एकच म्हणावेसे वाटते, ये बच्चा हो ना अपने स्कूल में. संग्रामातील एक निखारा तोही चमकत विजून गेला. इतिहासाच्या पानाचाही आज अचानक वेग थांबला. खूपच छान आविष्कार. त्यांनी खूप छान असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. कौतुक करण्यासारखं बोललेला आहे तो. खूप छान आविष्कार. यानंतर हॅलो मला लावत आहे हॅलो. हां आणखी एक वेळ म्हणून बेटा समोर घे. हॅलो. ओके. हॅलो. स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम शिक्षण महर्षी कृषी क्रांतीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी अभिवादन करते व आजच्या माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझे नाव गुंजन पंकज रावेकर आहे. वर्ग 5वा. जी प्राथमिक कन्या शाळा इथे मी 5वा वर्ग शिकत आहे.
विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद छात्रालय. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद छात्रालय. तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यालय. बहुजनांच्या मुलांसाठी असे त्यांनी कार्य केले अनेक. बहुजनांच्या मुलांसाठी असे त्यांनी कार्य केले अनेक. ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड या छोट्याशा गावी झाला. इसवी सन 1898 रोजी त्यांनी एका मराठा शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला. पंजाबराव देशमुख यांचं मूळ आडनाव कदम आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं टोपण नाव आहे. त्यांच्या घरची परिस्थिती खूप गरीब होती, तरी त्यांनी गावातच प्राथमिक शिक्षण घेतले. पंजाबराव देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. 17 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्यांनी सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचे ठसे उमटवले. समाजातील दारिद्र्य, अज्ञान, विषमता व जातीभेद हे त्यांनी अत्यंत जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांचे मन नेहमी व्यथित राहायचे. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना दिसत होत्या. फुल हो जाएगा नहीं. अज्ञान हे शेतकऱ्यांच्या शोषणाचे मूळ कारण आहे हे त्यांनी जाणले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधले. जय हिंद. झालं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर्व मॅडम आणि सरांचं आणि इथे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मन भरून कौतुक करते. यानंतर आरुषी राजू जंगले वर्ग 4 जिल्हा परिषद कन्या शाळा नांदगाव. आरुषी राजू जंगले वर्ग 4. हॅलो. प्यारी आवाज है, प्यारी आवाज है बिचारी. नमस्कार, माझं नाव आरुषी राजू जंगले. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिवादन. जागवल्याशिवाय जाग येत नाही, जागवल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय माझे भाषण सुरू होत नाही, माझे भाषण सुरू होत नाही. असे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. परक्यालाही आपल्या सगळ्यातील अशी गोड शब्द असतात, परक्यालाही आपल्या सगळ्यातील अशी गोड शब्द असतात. शब्दालाही कोडी पडावी अशी गोड माणसे असतात, शब्दालाही कोडी पडावी अशी गोड माणसे असतात. एवढं मोठे भाग्य असतं जेव्हा ती माणसं एकत्र जमतात, जेव्हा ती माणसं एकत्र जमतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सन्माननीय व्यासपीठ व तसेच माझे मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. तसेच विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता आहे ते म्हणजेच विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख असे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना माझे त्रिवार अभिवादन. ज्यांना खरंच कळते हे भावनांचं गांभीर्य, ज्यांना खरंच कळते हे भावनांचं गांभीर्य, तोच चितारू शकतो कागदावरचं सौंदर्य, कागदावरचं सौंदर्य. असे हे पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या. विदर्भाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. नमस्कार माझा भाऊसाहेबांना. स्थापिले त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेला, स्थापिले त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेला. साक्षात होती ती गुरमावली, जन्म घेतला त्यांनी राधाबाईच्या पोटी, राधाबाईच्या पोटी. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी पापड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. एवढेच नव्हे तर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी कर्जातून मुक्त झाले पाहिजे म्हणून
लोकसभेमध्ये 1952, 1957 व 1962 मध्ये निवडून आले व भारताचे पहिले कृषी मंत्री पद त्यांनी भूषविले. शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी शेतकरी संघाची स्थापना केली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना केली. शेतकऱ्यांना संघटिका हा मंत्र दिला. भूतकाळ विसरा, तलवार विसरा. भूतकाळ विसरा, तलवार विसरा. जातीभेद पुरा, सेवाभाव धरा. जातीभेद पुरा, सेवाभाव धरा. हेच त्यांचे ब्रीदवाक्य होते. शेवटी दादा एवढंच म्हणते, तलवार संपली लेखणीचा हत्यार. तलवार संपली लेखणीचा हत्यार. शिवाजी शिक्षण संस्थेचा आधार. शिवाजी शिक्षण संस्थेचा आधार. हे सत्य शोधका अंग तुझा अवतार. मन व्याकुळले अन नेत्र नहाले. मन व्याकुळले अन नेत्र नहाले. ते प्रकाशी बिंदू पंजाब रूपाने आले. पंजाब रूपाने आले. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. खूप छान आरुषी. माननीय श्री ताजने सर विचारपीठावर येथील अशी मी त्यांना विनंती करते. स्वागत आहे सर. स्वागत स्वागत आहे. स्वागत आहे. सुस्वागत आहे. या सर. या. अरे तुम्ही जरा ये बस तो सतीश इनका वीडियो निकालो कि फोटो निकालो? ये फोटो निकालो. अच्छा बढ़िया. इथं जागा आहे.